कडच होता. आदल्या दिवशी सुद्धा आम्ही गेलो ना, त्या दिवशी सकाळीपर्यंत तो मुलगा त्यांच्याकडेच होता. तिथं आम्ही चौकशीला गेल्यानंतर ते काही मिळून नाही आले. त्यांच्याकडे आम्ही विचारपूस केली, आजूबाजूला विचारपूस केली. ते म्हटले त्या मुलगा यांच्याकडेच आहे. तर मग त्यांना आम्ही सांगितलं की म्हटलं तुम्ही बाबा आणि आजी तुम्ही चला, तुम्ही इकडे आले. आणि स्वतः बाबांनी तोंडांनी सांगितलं, म्हटले मी स्वतः तिकडे ज्या वेळेला येईल ना त्याच वेळेला माझा मुलगा तिथं येईल, तोपर्यंत तो येणार नाही. मग आम्ही तुमच्या सोबत येतो वाटलं असतं तिकडे. कुठून आणलं तुम्ही त्यांना? म्हैसगाववरून. त्यांचं प्रॉपर गाव म्हैसगाव आहे. म्हणजे हे दोघं सापडत नाही म्हणून आई वडिलांना तुम्ही इथं आणलं? हा, म्हणजे ते त्यांच्या मर्जीने आले. त्यांना काय असं डांबून नाही आणलं किंवा ओढत नाही आणलेलं किंवा काय नाही. आणि ते आपल्याकडे जवळपास 5-6 वर्षापासून इथं राहतात. ते आपल्याकडे असं नाही की नवीन आहे. पहिलं मुलगा आम्ही शाळेतून नाही आणलेला, त्याच्या आजोबांनी जाऊन त्यांनी आणलेलं. तिसऱ्याला शाळेत होता. एवढे काढा मग खोट नाही सांगत आपण, बरोबर ना? आम्हाला रेकॉर्डिंग करून घ्यावं लागेल बाबाची पण. नाही म्हणजे यांचा असा आरोप आहे का तुम्ही ते दोघांना कामावर ऐका कामावर घेतलं होतं, ते येत नाही, मग त्यासाठी पैसे थकले म्हणून तुम्ही त्या लोकांना तिथून उचलून घेऊन आले दोघांना आणि त्या मुलाला. हा, मग तेच सांगतोय, उचलून आणलं म्हणजे आम्ही त्यांना जबरदस्तीने आणलेलं नाही. ते त्यांच्या मर्जीने आलेले. ते काय त्यांच्या मनाने आम्हाला माहितीच नाही ना तुमच्या संघ आले. पण ते एवढे लहान आहेत का त्यांना आम्ही उचलून वगैरे आणायला? तुम्ही आणले का त्यांना? ते तुमच्या संघ आले नाही, पण तुम्ही आमच्या समोरून घेऊन आले. हा, मी तिकडे आलो होतो, त्यांना पाहायलाच आलो होतो. ते माझ्या सोबतच आले होते. आजी बाबा ते माझ्या सोबतच. तो मुलगा कुठे शाळेला होता? तो त्यांच्या तिथं त्यांच्याच वाडीमध्ये. कोणते गाव? म्हैसगाव मध्ये त्यांची काटूनवाडीमध्ये मला पण नाही झालेले. 4-5 दिवसापूर्वीच आलेले इथे. तुम्ही त्या मुलाची शाळा सोडून चालू असताना तुम्ही त्या मुलाला घेऊन आले, कारण त्याच्या आई वडिलांनी तुमचे पैसे मुलाला घेऊन आले म्हणजे मुलाला जर त्याचे आई वडील पाहतच नाही, आजी बाबाकडेच दोन्ही मुलं होती, तर मुलाला कसं कुठं ठेवणार? पण आजी आजोबाला तरी का आणलं तुम्ही इथं? तुमचे पैसे त्या लोकांकडे होतं, म्हणजे तुम्ही ते गरीब आहेत म्हणून तुम्ही त्यांना अन्याय केला का, असं हे लोकांचं म्हणणं आहे. अन्याय करायचा विषयच नाही. आणि मुळात 5-6 वर्षापासून ते आपल्याकडे काम करतात. म्हाताऱ्यांना काय आणायचं? मग फोन करून काय केलं त्यांनी? तुमच्या म्हातारी लोक किती काम करणार आहेत ना. अहो, कामासाठी आणलेलंच नाही. ते बाबा स्वतः म्हटले होते की ज्या वेळेला मी तिकडे येईल ना, तो माझा मुलगा माझ्याकडे पण राहत नाहीये. तो म्हटले ते आता काय ते म्हातारी काय काम करायचे इथं? काहीच नाही. ते आपलं त्या आजोबा कधी नदीला जाऊन आपली मासेमारी करतात. म्हणजे आता नाही इथं करायचं. इथं काय त्या बाई तुम्ही आले, तुम्ही विचारे बाण्या कुठे म्हणे, तुम्हाला मी पहिले सांगितलं कुठे जायले. हा, जेव्हा येईल तेव्हा वडील पण एवढं तुम्हाला फोन करून विचारलं होतं, तुमच्या ताब्यात दिले, तुम्ही सांभाळा बरं का त्यांना. असं मला नाही फोन केला. माझ्या वडिलांना केला असेल, मला नाही केला. फोन करता तुम्ही काय म्हणा का ते मागच आहे म्हणे. कोण तुम्ही बोलले होते? बरं, ते आहे त्या मुलाचे जे वडील आहे ना, त्याचा भाऊ पण इथं आपल्याकडेच कामाला. तो पण कितीतरी वर्षापासून इथंच आहे. तुम्ही त्याच्याशी पण बोलू शकता. आहेत का ते इथं? हा, ते आहेत ना. बोलो बरं. सुरेशला बोलव रे. किती रुपये थकवले होते त्या मुलाच्या आई वडिलांनी तुमचे? जवळपास 60,000 रुपयाच्या आसपास रक्कम आहे त्यांच्याकडे. आणि ती बऱ्याच दिवसांपासूनची आहे. म्हणजे दरवर्षी थोडे पार म्हातारे पण झाले यांचं इथंच कामाला. मग यांच्या उचली का बरं नाही फेटती? तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही कधी आले होते का इथपर्यंत? आतापर्यंत तुम्हाला व्यवहार माहिती का? त्यांचं काम किती रुपयाचं झाले, किती पैसे फिटलेत? बने कधी इथं कामाला थांबत होता का? किती दिवस का बरं तुम्ही पैसे का बरं दिले? मग त्यांना का दिले? तर ते वैशालीच्या जबाबदारीवर दिलेले पैसे आहेत. ती जी मुलाची आई आहे ना, तिच्या जबाबदारीवरती पैसे दिलेले. वैशालीकडे पण गेलो होतो आम्ही, त्यांच्या पण घरी गेलो होतो. ते म्हटले नाही, तो चोऱ्या माऱ्या करत फिरतोय. आम्ही त्यांना म्हाताऱ्यांना पकडून त्याला पकडून आणायचं. त्याला तुम्ही तोडला असताना तरी चालला असतं, पण एवढा लहान लेकरू गेलाय 7-8 वर्षाचा. त्याची काय जिंदगी पाहायची होती ना. तो आता डायरेक्ट गेलाय. काय बोलू नाही का चालले का तुम्ही? ते कुठे ते भावांना बोलवा ना. बोलव काय म्हणणं. आता या ठिकाणी असं लोकांचं म्हणणं आहे का ते जे आहेत त्या मुलाचे आई वडील ते इथं काम करत होते, परंतु त्याचे काही पैसे थकबाकी होते, ते इथून पळून गेले असं मालकाचं म्हणणं आहे. पण हे लोकांचं म्हणणं आहे का समजा ज्यांनी पैसे थकवले त्या लोकांकडून पैसे वसूल करायचे होते, त्याच्या आई वडिलांना इथं ह्या लोकांनी जबरदस्ती आणलं असा या लोकांचा आरोप आहे. आणि त्या मुलाची शाळा तिथं चालू असताना देखील त्या मुलाचं नाव शाळेत असताना त्या मुलाला देखील इथं आणण्यात आलं. म्हणजे जोपर्यंत ती लोक येत नाही तोपर्यंत यांना इथं ठेवायचं असं आरोप या वीटभट्टी चालकावर होत आहे. आणि त्या मुलाचा आता दुर्दैवी असा अंत झालेला आहे.
काय तुमचं असंच आहे का जिंदगानी? मग आता तीच ना, मग मुलाचा मृत्यू होऊन गेलेला आहे, आता काय करणार मग ते मुलाचं. आम्हाला घरी न्यायचंय, आमचं काय घरी न्यायचे त्याची महत्वाची बरडी न्यायची आम्हाला. आम्ही इथं घालणार नाही, आम्ही घेऊन जाणार घरी. आम्हाला घरी न्यायची आमच्या त्याचे कागदपत्र आमच्या गावाकडूनच येणार सगळे, तुम्हाला पार लागतील तेवढे. आम्ही पुरावे देतो तुम्हाला, तिथंच काढावं लागेल. शाळेचं दाखले जमीन आहे देतो, त्याची, त्याचा अर्धा वारसदार आहे तिथे, जमिनीचा वतनदार आहे तो. असं नाही का बोगस नाही. अरे हे म्हातारे इकडे तिकडे पळाते, हे आमचेच भाऊ तुमच्याकडून पैसे घ्या ते आणि इकडे तिकडे लपत येणार ते. आम्हाला नाही माहिती, पण तुम्ही ज्यांना पैसे दिले त्यांनाच घेऊन या ना. तुम्ही या म्हाताऱ्यांना का म्हणून आणलंय ते? ते बाबाच म्हणले आम्ही येतो म्हणून तुमच्या संग. आता आम्ही ओळखायला आणि ते बाबा काय म्हणले, 10 रुपये ते बाबा काय म्हणतो, मी जिथं राहीन ना तिथं मुलं येतीलच माझी, मग मी येतो तुमच्या संग. चालेल बाबा आहे ना दर पण तुम्ही नाही गाडी त्यांना घेऊन. ऐका ना, पण आता ते बाबा जर म्हणले तर काय सांगणार, सांगा बरं. बरं ते कोण आहे त्यांचे भाऊ दुसरे तुमच्याकडे कामाला आहे, त्यांना बोलवतो. कुठे गेला तिकडे असेल ना, तिकडे त्या माणसाने तो आहे ना, तो पोरगा इथेच आमच्या घरात. बोलवा ना त्यांना. गणपती झाला ना तर तो गेला गावाला फिरायला, म्हणलं जातो फिरायला. नाही आता कुठे ते आता तू इकडे कुठे बोलव ना मग काय. तुम्ही कुठे आहे? म्हैसगावरून आलं कडे? हा म्हैसगाववरून आलो. आम्हाला गाड्या नाही चाललं, याची गाडी घे त्याची गाडी घे तेव्हा आलोय. आम्हाला माहीत झाली, दुसऱ्यांच्या गाड्या घेऊन आलोय आम्ही. आम्ही काय मोठे माणसं नाही, दुसऱ्यांच्या गाड्या घेऊन येली आम्ही इथे. तुम्ही पण दादा मोठे, आम्ही पण आहे. आम्ही पण लय पोटातून पोट ऋण काढून सण करीतोय आणि लाख लाख रुपये उचली देतोय. उचली देऊन सुद्धा पळून जात्यात आणि परत आम्हाला त्रास होतो. किती त्रास होतो. दर दिवस अन्न चालणार मी त्याला. सकाळी उठले ते भाऊन ते नाही का घेऊन आले पोराला घेऊन. पण ते म्हातारे आता मला एक सांगा, तुमच्या भट्टीवर आता त्याचं लग्न आम्हीच केलं. काय म्हणतो ते काय याने ओढून आणले का त्यांना? वडून आणले का आम्ही? तुम्ही त्यांना ओढून आणले का? ते स्वखुशीने आले का नाही? ऐकून घ्या, ते त्यांच्या स्वखुशीने आले, यांच्याकडे काम करतात, यांना काय घेणं पडले? ते जे जबाब देतील त्या विषयावर ते ठाम राहणार. मी काही म्हणलं तर त्याच्या याच्यावर नाही ना होणार. ते शेवटी त्याचा आज आहे, त्याने त्याला काय आज 2-3 महिन्याची पोरगी किती आहे, 2-3 वर्षाची पोरं आली म्हणजे का फुकट आली का? ते मला सांगा, पोरांना जर आज्याचं किंवा आजीचं लागतं नसतं तर ते आले असते का? आणि आता राहिले असते का? त्यांना मग जेवण पाणी कोण द्यायचं? आजा ना आजोबा आहे, आजी ना त्यांना पैसे कुठून कोण द्यायचे? काम करतात, त्यांच्याकडे काम करतात ना ते. तुमच्याकडे ते आजोबा ऐकाव, तुमच्याकडे काय काम करतात ते? भट्टी आता बसूनच राहिले सध्या, आता नाही काही काम. त्यांना भट्टी चालू झाल्याशिवाय. 2 मिनिटं, त्यांचा भाऊ येतोय. येऊ दे ना, आम्ही कुठं काय म्हटलोय तुम्हाला? बाकीचे लोक काही कामाला नाही येत आणि यांना तिथलं काही माहिती नाहीये. त्या मुलाचा वडिलांचा भाऊ आज 6-7 वर्ष झाले आमच्याकडे कामाला आहे, त्यांना सगळं येते. दादा तिथपर्यंत आलते ना, मग आमचे पैसे तेवढे म्हटलं तर आम्ही माणसांना बघायला पण यायचं नाही का? तुम्ही 2 शब्द बोलले असते तर आणणार सांगा बरं. डायरेक्ट आहे ना भाऊ, पोलीस स्टेशनला तक्रार द्यायची. काय विषय? तुम्ही जाणार. आज ही घटना कुठची आहे लक्षात घ्या. आज जीव गेलेला आहे, तुम्हाला त्याची किंमत आहे का? तुम्ही हे भांडायला निघाली का नाही? आम्ही नाही भांडत, इथं चाललंय. हा म्हणजे तेच, हे भांडायला निघाली का नाही? आज तुमचा जीव गेलाय, तुम्हाला किती त्याची तळतळ. 1 मिनिट, तुम्ही किती दिवस त्याला पाहिलं? त्याच्या आईला, वडिलांना, त्या मुलांना किती दिवस तुम्ही सांभाळले? कधी तुम्ही इथं वीटभट्टीवर कधी आले तुम्ही आतापर्यंत? कधी आम्ही आलो नाही, पण आम्हाला एवढं माहिती आहे ना, तुम्ही तुमच्या कधी संग चौकशी आमची करायला तेवढे. आलते? आज ही घटना झाल्यानंतर तुम्ही आले आणि आता सगळे बोलायला लागले. तुम्ही आतापर्यंत केली का चौकशी? आमचे एवढे पैसे, आमचे एवढे पैसे त्यांच्या अंगावर आहे, त्यांची पैशाची जबाबदारी आहे. आलते का तुम्ही? आलते का बाबा पैसे? आले, चला तुम्ही आमच्या बरोबर इथं नका राहू. हे तुमचं तुम्ही काम आहे का एवढं काहीतरी नाही? बोलायचं काम करू नका. तुम्ही जबाबदारी घेतली होती का कोणी पैशाची आतापर्यंत? आलतं काही का बा तुमचे किती पैसे? हे काम करते का नाही करते? व्यवस्थित राहते? तिकडं विषय कसा आहे? हो, शेवटी आज आजी हा त्या मुलाचा वडिलांचा भाऊ आहे. आम्हाला आम्ही आता हातावरती धरून
रात्रीचं 2-2 वाजता दवाखान्यात घेऊन याचा जीव वाचवलाय तुम्हाला माहितीये का? तुम्ही आले का त्या वेळेला? कोणी एक माणूस आला का तुमचं? मी फोन केले, आले का तुम्ही कोणी पाहिलं तर त्या वेळेला त्यांना? यांच्याशी बोलूया ना. यांनी सगळं उलट पालट सांगत राहिले हे उगाच आता काहीतरी. ऐका ना, नाव काय तुमचं? हे ऐका ऐका ना, ऐका ना नाव हे ऐकायचं कर. काय म्हणणं, आपण कोणावर आरोप नाही करीत, जे काय आहे ऐका ना प्लीज. जे आता हे मुलगा वारला त्यांचे आई वडील तुमचे कोण आहेत? ते माझा भाऊ आहे. सक्का का? हा, सक्का भाऊ आहे. अच्छा, आणि ते आजी आजोबा आले होते? हा, ते माझे आई वडील आई वडील सख्खे आई वडील आहे. मग ते आई वडिलांना इथं कोणी आणलं? त्यांना ना ते गावाला गेले होते हे, मग यांच्या बरोबर का ते आले. थांबा ना, आम्ही विचारतो ना भाऊ, तुमचं काय आम्ही काय दुश्मन नाही, बातमी करायला आली. मग व्यवस्थित विचारतो, तुम्ही कशाला मध्ये डिस्टर्ब करताय? आपण तुम्ही डिस्टर्ब नका ना करू प्लीज. ऐका ना जरा, तुम्ही डिस्टर्ब कशाला करता? हा, तर मग आता ते आजी आजोबा इथं काय काम करायचे? ते आता मी येणार होतो, मी गुरुवारी इकडे येणार होतो. मी कोण? मी. तू कधी आला? मी मागाशी आलोय. इतके दिवस कुठं होता तू? गावाला होतो, 8 दिवस झाले मी गावाला गेलो, इकडे येणार होतो. आणि आजी आजोबा कधी आले? तुझे आई वडील इथं कधी आले? ते 4 दिवस झाले. मग तुला माहितीये का इथं आले म्हणून? मला माहिती. कसं काय माहिती कळलं? मग फोन केला होता. कोणी? त्यांनीच केला होता. तुझ्या आवडलं गेले होते तेव्हा फोन केला होता. काय केलं होता फोन? का त्यांना नेलं म्हणलं बरं चालेल. अरे मोठ्याने बोल ना, काही इथं घाबरू नको. हा मग आवाज. हा ठीक आहे, बोल बोल, ऐका. हा काय म्हणे काय त्यांना तिकडे चालवलंय, म्हणलं बरं चालेल न्या. कोण म्हटलं चालवले त्यांना? हे म्हणत होते का त्यांना तो काय म्हणला? हा ठीक आहे ना, विचार तुम्ही बोला ना ताई. हा भाऊ एकच मिनिट थांबा ना. आणि मग तू आजी आजोबा आता तुझे आई वडील आहेत, ते काय काम करायचे इथं? नाही ते नाही, मग मी त्याच्यामुळे इकडे येणार होतो ना. मी काम करून त्यांना घालायचं. कामाला मी इथे कामाला येत होतो. बरं, आणि तुझा भाऊ काय इथं काम करत नव्हता का? नाही, तो इथं नाही. तो इथं आला का थांबतच नाही, तो सारखं गावाला पळतोय. म्हणजे मालकाकडून पैसे घ्यायचं आणि पळून जायचं असं म्हणणे का तुझं? हे खरंय का? हा. मग तो कुठे आता? तो येऊ राहिलाय म्हणे, आलोय. मग कुठपर्यंत आलाय माहित नाही. माहित नाही? नाही, त्याच्याकडे फोन पण नाही. फोन करायला फोन नाही म्हणजे मुद्दाम वापरत नाही का? पैसे नाही त्याच्याकडे? फोन राहतच नाही. दिला ना तो विकून टाकतो. म्हणजे दारोडा येतो असं थोडक्यात म्हणणार. ठीक आहे. मग आता आजी आजोबा इथं जे काम करायचे, हे लोकांनी असा आरोप केला यांच्यावर का तो तुमचा भाऊ तो कामाला येत नव्हता, मग त्या बदल्यामध्ये या दोघांना इथं यांनी आणलं या मालकांनी. खरे काही? हा, तुम्ही कोण आहेत? मी भाऊ. यांचा सक्का भाऊ आहे. काय म्हणणे? आता तो काम करीत नव्हता म्हणून मग त्या आई वडिलांना इथं आणलं त्यांच्या बदली. थांबा ना ताई, ऐका ना. मग हे काम म्हणजे करताना म्हणजे असं त्यांना यायची इच्छा होती का यांनी गेले म्हणून आणलं? नाही, आता त्याच्या बदली आहे ना, तो येईन म्हणून त्यांना इथं आणलं त्यांनी. त्याच्या बदल्यात इथं त्यांना आणलं. मग ते स्वतःहून येत नव्हते? अहो ते बोलते, ते बोलतात. अहो ते बोलतात. काय काय म्हणणे? नाही, तो येत नव्हता म्हणून त्यांना काय वाटलं बा त्यांना इथं आणलं का तो येईन इथं ना. पोरण त्यानं आणले होते. मग तेच अर्थ होतो ना. मग बर, तुमची कोणाविरुद्ध तक्रार आहे का? नाही, तक्रार नाही आता कोण. काहीच तक्रार नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. काय बोलायचंय का आता तुम्हाला? बोला, काय बोलायचं बोला. आम्हाला तेच सांगायचंय. काय होतं, त्यांना व्यवस्थित समजून सांगता येत नाही म्हणून आम्ही तुम्हाला 4 गोष्टी सांगतोय. तसा काहीच विषय नाहीये. आणि ज्या दिवशी त्यांना आणलं ना यांच्या आई वडिलांना, त्या दिवशी पण यांच्याशी बोलणं करून दिलेलं आहे. तिथं पण सगळ्या लोकांना माहिती आहे. आजूबाजूला त्यांच्या नातलं घे, यांची दुसरी बहीण पण तिथं आहे, त्यांच्याशी आमचं बोलणं झालंय. त्याच्यानंतरच आम्ही त्यांना इकडे घेऊन आलो होतो. असं त्यांना जबरदस्तीने आम्ही आणलेलंच नाही. आणखी काय बोलायचंय? नाही, बाकी नाही. तुम्हाला काय बोलायचंय का? मला काय तुमचं कसं आहे का बाबा, हे नाही, दोन्ही बाजू आम्ही घेतोय. अजून काय बोलायचं राहिलं असेल तर सांगा. सर मी ऐका ना, सांगा 2 मिनिटं.
उलट आम्हाला आहे ना, आमची बघा छोटीशीच वीटभट्टी, आम्ही कर्ज काढतो आणि या लोकांना लाख लाख रुपये उचलतो. आम्ही आणाय गेलं तर निघून, म्हणजे हे नाही बरं का, अशी दुसरी बरीच आहेत की ती निघून जातात, पळून जातात, लोक फसवणूक करतात. आम्हाला उलट संरक्षण नाही, उलट ठीक आहे आलं. आता आमचं काम जवळ आलेली दसऱ्याला आमचं काम चालू होतं, म्हणजे आम्हाला पण माणसं गोळा करणंच आहे ना. आता वडिलांचं लग्न सुद्धा मी इथंच केलेलं आहे, तेव्हापासून ते इथंच आहेत माझ्याकडे. तुला काय बोलायचंय का? आता आमचे आई वडील आहे ना, त्यांना घरी न्यायचे, तो ज्याला त्यांनी कर्ज दिलाय ना त्याला इथं आणून ठेवा, नाही तिकडे काय करा, असे मान्य का तुम्हाला? ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे आई वडील आई वडील घरी. तुला काही त्रास नाही ना इथं? काय आहे का त्रास? त्रास नाही काय, तो माझा त्रास मूर्ती आम्हाला ना आमच्या गावालाच नाही. त्याचा चुलता आहे ना, विचारा त्याला. नाही हे पण चुलते ना. हा, त्याला चक्कर येऊन पडत येतो, तो चक्कर येऊन पडतो. आम्ही असं उचलून माझी मुलं दवाखान्यात नेतात, त्याला किती वेळा विचारा, त्याला वाचवलाय त्याचा जीव. गावात